महानगरपालिकेतली पापाची हंडी आम्ही फोडलेली आहे। आता त्या ठिकाणी विकासाची हंडी लागली जाईल आणि त्या विकासाच्या हंडीतलं जे काही त्या ठिकाणी लोणी आहे ते जनसामान्यांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। कुठे जात होतं तुम्ही म्हणताय की जनतेला लोणी आता देऊ, इतक्या वर्ष लोणी कुठे जात होतं? कुठे जात होतं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही माझ्या तोंडून काढायचा प्रयत्न करताय, पण जनतेलाही माहिती आहे की लोणी कोणी खाल्लं। परिवर्तन हंडीचं आयोजन केलेलं आहे। विधानसभेमध्ये थोडक्यात या ठिकाणी परिवर्तन झालेलं होतं। महापालिकेत काय परिस्थिती असेल? महानगरपालिकेतली पापाची हंडी आम्ही फोडलेली आहे। आता त्या ठिकाणी विकासाची हंडी लागली जाईल आणि त्या विकासाच्या हंडीतलं जे काही त्या ठिकाणी लोणी आहे ते जनसामान्यांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। आणि म्हणून आज जन्माष्टमीच्या आणि दहीहंडीच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण सर्वांनी अतिशय उत्साहाने दहीहंडीचा सण साजरा करावा आणि अतिशय सुरक्षिततेने हा सण साजरा करावा अशी सर्वांना विनंती आहे। ज्यांच्यावर अनेक वर्ष पालिकेचं लोणी खाल्ल्याचा आरोप होतोय त्यांचं लोणी कुठे जात होतं? तुम्ही म्हणताय की जनतेला लोणी आता देऊ, इतक्या वर्ष लोणी कुठे जात होतं? कुठे जात होतं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही माझ्या तोंडून काढायचा प्रयत्न करताय, पण जनतेलाही माहिती आहे की लोणी कोणी खाल्लं। सर, अनेक बंधनं होती दहीहंडीवरती, गणेशोत्सवावरती, आपल्या सरकार आल्यानंतर ही बंधनं हटलेली आहेत। सगळी बंधनं जेव्हा शिंदे साहेबांचं सरकार आलं आणि आता आमचं सरकार आलं, सगळे बंधनं आम्ही हटवलेले आहेत आणि प्रचंड उत्साह आहे। पारंपरिक उत्साहामध्ये दहीहंडी महाराष्ट्रात साजरी होते। निश्चितपणे काल रात्रीपासून पाऊस पडतो, आजही दिवसभर पावसाचे अंदाज आहेत, पण तरी देखील कितीही पाऊस पडला तरी गोविंदांच्या उत्साहाचा पाऊस हा त्या पावसापेक्षा मोठा आहे आणि त्यामुळे पावसातही अतिशय उत्साहाने दहीहंडी साजरी केली जाईल। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।